इस न्यूज के प्रायोजक हैं ब्यूटी पैलेस, इमिटेशन ज्वेलरी एंड कॉस्मेटिक्स, ट्विंकल स्कूल के सामने, किडवाई चौक, सोलापूर। अनेक विद्यार्थी असे असतात की त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची असते, मात्र प्रचंड इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमाच्या बळावर ते आपल्या स्वप्नांना गवसणी घालून समाजापुढे एक आदर्श निर्माण करतात। बंजारा समाजात आज जन्मलेल्या ऊसतोड कामगाराचा मुलगा डॉक्टर नितीन अंकुशराव पवार यांनी सोलापूर शहरातील नामांकित वंशपायन मेडिकल कॉलेज येथून MBBS ची डिग्री प्राप्त करून डॉक्टर बनला। नितीन हा बीड जिल्ह्यातील वसंतनगर तांडा गेवराई जिल्हा बीड गावचा रहिवासी आहे। बॅच 2018 या कालावधीत MBBS ची डिग्री प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी शहरातील पद्मावती मंगल कार्यालय येथे कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात डिग्री प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आईवडील सहकुटुंब उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली। तर सदरील कार्यक्रमात नितीन पवार यांचेही आईवडील सहपरिवार उपस्थित राहिले होते व त्यांनी आपल्या मुलाबद्दल भावना व्यक्त केल्या। सदरच्या कार्यक्रमात MBBS ची डिग्री प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडील परिवारासोबत फोटो काढून आई वडिलांची कृतज्ञता व्यक्त केली। मोठ्या स्क्रीनवर विद्यार्थ्यांच्या आठवणींचे चित्रफित दाखवण्यात आले व आपला मुलगा डॉक्टर झाला, स्वप्न साकार झाले असे म्हणत अनेक पालकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू दाटून आले होते। दरम्यान लोकप्रधान न्यूज चॅनलला डॉक्टर नितीन पवार यांचे आईवडील व भाऊ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांचे कंठ दाटून आले होते। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रधान न्यूज याचा आढावा घेतलाय पत्रकार अर्जुन चव्हाण यांनी। तोडू कष्ट करू लेकराला शिकविले, आमच्या मुलाला शाळेत टाकले, हॉस्टेलमध्ये टाकले, नंतर त्याच्यानंतर सोलापूरला टाकले। त्याची मेहनत ती आमची मेहनताचं फळ ते दिलं आम्हाला। आई वाटलं होतं का आपला मुलगा डॉक्टर होईल? आईला काही तसलं वाटलंच नाही, समस्या वाटलं नाही का शिक्षेस करतो मुलगा म्हणून ते आम्हाला काही पत्ता नव्हतं। आईला आणि वडिलाला आम्हाला सही पण येत नाही, तर काहीच कळत नाही त्याच्यातला। आज आपला मुलगा डॉक्टर झाले, MBBS डॉक्टर झाला, त्याच्यातला आम्हाला काही कळत नव्हता, पण ते आमचं नशीब भाग्यवान म्हणून झाला। पेढे वाटतात का घरी? तिकडे पेढे वाटणार तिथं आता गेल्यावर पंगत देऊ सारा करू। आता एवढं आपलं गरीबीतून ते हरिबी केलाय, त्याच्या जीवाचं कष्ट केलं आपण, फक्त काय तर मजुरी करून त्याला पुढं दिलं। आज आपल्या मुलाच्या कार्यक्रमामध्ये आलात, कसं वाटतं? कसं वाटतं? आनंद खूप छान वाटायला लागलं। छान वाटतं। हा, ओके। आज माझा छोटा बंधू डॉक्टर झाला आहे, MBBS त्याचं पदवी मिळणार होती म्हणून आम्ही आज गेवराईहून आलो आहे आणि खूप कष्टातून आणि जिद्दीतून त्यांनी हे शिक्षण करून त्यांनी आज MBBS ची पदवी मिळवली आहे। खूप आनंद होत आहे। एवढा आनंद आम्ही आमच्या फॅमिलीत कधी झाला नव्हता आणि पहिली वेळेस आम्ही अशा कार्यक्रमाला आलो आणि फॅमिलीत कोणीच आमचं एवढं वरती गेलं नव्हतं। आज आमचं मी डॉक्टर नितीन अंकुशराव पवार, राहणार वसंतनगर एका तांड्यावरचा मुलगा, पाचेगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड इथून आहे। मी सोलापूर येथून आज पदवी प्रदान करतो आहे। या पदवीचं मी खरंच माझे भाग्य समजतो की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी मेहनत घेतली, त्यांनी माझ्यासाठी ऊसतोड कामगार केली, त्याचं मी आज काहीतरी चीज झाल्यासारखं वाटते मला। मी आज खूप खुश आहे। मी माझी पदवी माझ्या वडिलांच्या आणि माझ्या आईच्या चरणी ठेवतो, एवढंच मी आज बोलू इच्छितो। मी आज खूप खुश आहे आणि माझ्या पाठीमागे माझे भाऊ आहेत आणि माझी फॅमिली सगळी मला सपोर्ट केली। आज मी 25 वर्षाचा झालो, पण 25 वर्षापर्यंत मला कधीच अडचण कधी आली नाही, कधीच मला शिक्षणासाठी कधी नाही म्हणले नाही, घरचे भरपूर सपोर्ट केला। याचा मला खूप अभिमान वाटतो की मला एक चांगली फॅमिली भेटली। डॉक्टर साहेब, आपण रडत आहे, डोळ्यातून अश्रू येतात आपल्या? हो ना, आज मी खूपच आनंद झालो आहे की आनंदाचे अश्रू यायचं आणि या आनंदाच्या अश्रूचं नक्कीच एक चीज झालेली आहे माझी की माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी एवढी मेहनत घेतली। मी त्यांचे मेहनतीचं कधीच वाया जाऊ देणार नव्हतो, ही माझी एक जिद्द होती। म्हणजे मी आज जिद्द पूर्ण झालेली आहे। आज मला पदवी पूर्ण झालेली आहे आणि मी आज डॉक्टर झालेलो आहे। येस, मी आज डॉक्टर झालेलो आहे। माझ्या फॅमिलीमधून मी पहिला डॉक्टर झालेलो आहे। अरे वा, मला आज खूप याचा आनंद वाटतो। काय सांगसाल सोलापूर शहराबद्दल?
आठवणी. सोलापूरचं कॉलेज म्हणलं तर खूप वैशिष्ट्य आहे सोलापूरच्या कॉलेजचं. एक शांतप्रिय सिस्टमॅटिक असं त्याचं अशी गोष्ट आहे तर ठीक आहे कंटिन्यू. आज मी सोलापूरविषयी एवढं सांगू शकतो की सोलापूर सिटी आपल्याला मला खूप काही देऊन चालली आज. मला आज सोलापूर सोडताना खूप जास्त दुःख होते की मी आज मला जाऊ वाटत नाही. माझं हॉस्टेल म्हणा, माझं कॉलेज म्हणा, हॉस्टेलमध्ये माझी मैत्री म्हणा, शिक्षक वृंद म्हणा किंवा तुमच्यासारखे मला खूप सारे मित्र मिळाले इथं. त्या मित्रांचं आज मला सोडून जाताना खूप दुःख वाटते. एवढंच मी सांगू इच्छितो आणि आज मी खूप आनंदी आहे. खूप छान वाटते. 5.5 वर्षांचा हा काही खडतर आणि आनंददायी असा प्रवास. ह्याच्यामध्ये खूप काही अडचणी आल्या आणि खूप काही मज्जाही केली आणि शेवटी 5.5 वर्ष खूप प्रयत्न केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर आणि आपली मेहनत केल्यानंतर आम्ही शेवटी सक्सेसफुली आज आम्हाला पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. याचा आम्हाला फार आनंद आहे. सोबतच आमच्या घरच्यांना ही सगळ्यात मोठी बाब जी आहे की आम्हाला सगळ्यात चांगलं वाटतं की आमच्या घरच्यांना ह्याच्यातून आनंद मिळाला. आम्ही जे काही करतो आमच्या घरच्यांसाठी करतो आहे आणि त्यांनी जे काही केलं ते सगळं आमच्यासाठी केलं आहे. आमच्यासाठी खरंच खूप आनंदाचा क्षण आहे. काय आहेत आईवडिलांची भावना आज? आईवडिलांचा आनंद गगनात मावत नाही आहे. आईवडील म्हणजे त्यांचं सर्वस्व जे काही करतात ते आमच्यासाठी करतायत आणि आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावून त्यांच्यासाठी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल ते खूप आनंदी आहेत. खूप बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. खुश खबर, खुश खबर, खुश खबर। महिलाओं को खरीदी पर मिल रही है 50% की छूट। ब्यूटी पैलेस का बम्पर ऑफर। अपनी शादी को शानदार बनाने के लिए दुल्हन के लिए ब्यूटी पैलेस लेकर आया है एक अलग ही प्रकार का दुल्हन सेट। साथ ही साथ आप अपने त्योहारों की खुशी भी ब्यूटी पैलेस में खरीदी करके मना सकती हैं। हमारे यहाँ सभी प्रकार की इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक्स बहुत ही कम दामों में और 50% की छूट के साथ उपलब्ध हैं। चूड़ियाँ, शानदार रिंग्स, झुमके, पर्स, बैग्स, नेकलेस, दुल्हन सेट, साथ ही साथ अमेरिकन डायमंड की हर प्रकार की ज्वेलरी आपको मिल रही है 50% के डिस्काउंट के साथ। तो एक बार हमारे ब्यूटी पैलेस में जरूर आइएगा। हमारा पता ट्विंकल स्कूल के सामने किडवाई चौक सोलापुर। ज्यादा जानकारी के लिए 8007003153 इस नंबर पर संपर्क करें।